आज आपण जर्नलचा टॉपिक सुरू करतोय नवीन. मागच्या टॉपिक मध्ये आपण लेजर क्रिएशन बघितलं. लेजर क्रिएशन सोपं आहे, फक्त तुम्हाला दिलेले जे ग्रुप आहे ते प्रॉपरली तुम्ही अकाउंटला दिले पाहिजेत. तर नाव द्यायचं आणि ग्रुपचं सिलेक्शन करायचंय, आपलं लेजर क्रिएशन तिथं होणार. आता टॅली मधला सगळ्यात महत्वाचा भाग जर्नल. आपण बघितलं की अकाउंट म्हणजे काय, तर सिस्टमॅटिकली अँड समराइज रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण जे काही ट्रान्झॅक्शन करतोय ते व्यवस्थित सिस्टमॅटिकली कसे रेकॉर्ड करायचे, तर ते आपण या अकाउंट मध्ये बघणार आहे. आपण आपलं अकाउंटिंग करतो ते पण कसं सिंगल एंट्री सिस्टीमने करत असतो, पण जर्नल मध्ये आता आपल्याला सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग करायचंय. आता जर्नल म्हणजे काय बघू आपण. सामान्य अर्थाने जर्नल हा शब्द दैनिक अर्थ आहे, बरोबर. दैनिक म्हणजे दररोजचे. तुम्ही दररोजचे जे काही व्यवहार आहेत ते या पुस्तकामध्ये तुम्हाला नोंदवायचे. हे रेकॉर्ड किपिंग सिस्टीम मध्ये माहितीच्या मूळ प्रविष्टीचं पुस्तक आहे. हे असे स्थान आहे जिथे सर्व व्यवहारांची सुव्यवस्थित आणि तार्किक पद्धतीने नोंद केली जाते. तुमचे जे काही व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार इथं सिस्टमॅटिकली रेकॉर्ड केले जातील. हे अकाउंटिंग सिस्टीम मधलं पहिलं पुस्तक आहे जर्नल. आणि याच्या नंतर आपल्याला 1 बाय 1 पुढे एक एक पुस्तक शिकत चालायचं. लेजर, ट्रायल बॅलन्स आणि मग फायनल अकाउंट. आणि साइड बाय साइड आपण टॅली मध्ये पण प्रॅक्टिकल चालणारच. पण त्याच्या अगोदर आपल्याला जर्नल एंट्री आल्या पाहिजे. आपण अकाउंट क्रिएशन तर शिकलो, परंतु जर्नल एंट्री येणं गरजेचं आहे. बघ, जर्नलचं स्पेसिमन. मग हे पुस्तक लिहिताना कशा पद्धतीने लिहिलं जातं, तर ट्रान्झॅक्शन दिले जातील तुमचे. काय झालं, परचेस झाला, माल सेल झाला, एखादा खर्च झाला, बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले, अशा पद्धतीचे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिले जातील. आणि ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये इथं टाकायची. डेट मध्ये ज्या तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे ती तारीख येईल. पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट आणि क्रेडिट असणाऱ्या अकाउंटचे नाव आणि त्या एंट्रीची थोडक्यात सारांश, त्याला नॅरेशन असं म्हणतात. ते नॅरेशन आपल्याला इथे घ्यायचं. इथे एक LF म्हणून कॉलम आहे. या LF कॉलम हा सध्या तरी ब्लँक राहील, आपल्याला सध्या याच्यात काही करायचं नाही. आणि डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट ज्यावेळेस जर्नल एंट्री करणार त्यावेळेस एका अकाउंटला डेबिट असेल तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट असेल. ज्याला डेबिट आहे त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये आणि ज्याला क्रेडिट आहे त्याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये आपल्याला लिहायला लागेल, बरोबर. आता LF काय आहे, तर हे अकाउंटिंगचं पहिलं पुस्तक आहे. या पहिल्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस नोंद होईल त्यावेळेस हीच जर्नल एंट्री लेजर म्हणून दुसरं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ती टाकली जाते, पोस्ट केली जाते, ट्रान्सफर केली जाते. आणि मग त्यावेळेस ती ज्या पानावर जाईल तिथं त्या पानाचा नंबर आपण इथं काय करणार असतो, नोंदवणार असतो. LF मीन्स लेजर फोलिओ. आपण ज्या सुरुवातीला ज्या काही टर्म्स बघितल्या, डेटर्स, क्रेडिटर्स, त्याच्यामध्ये फोलिओ म्हणून एक टर्म होती. फोलिओ म्हणजे काय, पान नंबर. लेजरच्या कोणत्या पानावर ही एंट्री पोस्ट केली गेली आहे तो पान नंबर आपल्याला इथं टाकायचा असतो. पण आता झालंय कसं की मॅन्युअल अकाउंटिंग जवळपास कालबाह्यच झाले. तुम्ही कुठेही गेले तर कॉम्प्युटराइज अकाउंटिंगच अस्तित्वात आलं. त्यामुळे आता या लेजर फोलिओ याचा काही तसा फारसा उपयोग आपल्याला राहिलेला नाहीये. तो पण हळूहळू कालबाह्य होईलच. पण अजूनपर्यंत जर्नलच्या स्पेसिमन मध्ये तुम्ही जे अकाउंटिंग शिकताय बाहेर म्हणजे कॉमर्स साइडला, त्याच्यामध्ये अजूनही तो फॉर्मॅट तसाच आहे. आपल्याला त्या पद्धतीने तो घ्यावा लागेल. बघू आपण पुढे. आता प्रोसिजर ऑफ जर्नलायझेशन. जर्नलायझेशनची प्रोसिजर कशी करायची. जर्नलायझेशनच्या 3 स्टेप आहे. पहिली स्टेप, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोध. पहिली स्टेप, तुम्हाला एखादं ट्रान्झॅक्शन दिलं जाईल, परचेस गुड्स फ्रॉम दीपक ₹50,000 असं म्हटलं,
तर या ट्रान्झॅक्शन मधून आपल्याला दोन अकाउंट इथून काय करायचे, वेगळे करायचे दोन, कारण की एकाला डेबिट आणि एकाला क्रेडिट द्यायचं. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे आपल्याकडे इथं, शोधलेल्या दोन अकाउंटचे क्लासिफिकेशन कर. आता तुम्ही जे दोन अकाउंट शोधणार त्या अकाउंटला क्लासिफाय करायचं, पर्सनल, रिअल, नॉमिनल. हे ऑलरेडी आपण शिकलोय, दुसऱ्या तिसऱ्याच बॅच मध्ये आपण बघितलंय. आपण वेगवेगळ्या अकाउंटचे क्लासिफिकेशन पण केले, दोन प्रॉब्लेम पण आपण त्याच्यावर सोडवलेले. पर्सनल अकाउंट व्यक्ती किंवा संस्थांचा अकाउंट, म्हणजे याच्यामध्ये एक तर कॅपिटल येईल, डेटर्स क्रेडिटरचे अकाउंट्स येतील, आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतो अशा संस्थेचे अकाउंट येतील. या व्यतिरिक्त कोणते अकाउंट आपण बिझनेसच्या दृष्टीने त्याच्यात येणार नाही. रिअल ऍसेटचं अकाउंट, ऍसेट मध्ये तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितले की तुम्हाला ऍसेट विचारलं तर पहिले दोन नाव तुमच्या समोर आले पाहिजेत. ते कोणते? कॅश आणि गुड्स. बरोबर. आतापर्यंत तुमच्या नाव डोळ्यासमोर ते नाव कधीच येत नव्हते. इथून पुढे तुमच्या नाव डोळ्यापुढे पहिले हे दोन नाव आले पाहिजेत, कॅश आणि गुड्स. मग बाकीचे ऍसेट तुम्ही सुरू करायचे. बरोबर. मग हे दुसरं जे अकाउंट आहे रिअल, ते म्हणजे ऍसेटचं अकाउंट, आणि नॉमिनल खर्च आणि इन्कमचं अकाउंट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मग ते आपल्याला शोधायचं का बा ते ऍसेट आहे पर्सनल मध्ये जातं का नॉमिनल मध्ये जातं, हे आपण शोधणार. दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार तुम्ही त्याला प्रकार दिला, समजा पर्सनल दिला, रिअल दिला, प्रकारानुसार त्याचे डेबिट आणि क्रेडिट चे नियमांचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट व कोणत्या अकाउंटला क्रेडिट हे ठरवायचं. समजा कॅश अकाउंट आलं, एक ट्रान्झॅक्शन मधून कॅश अकाउंट आपल्याला मिळालं, तर कॅश कशात जाईल, तर रिअल मध्ये. रिअलचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या नियमानुसार कॅश आपल्याकडे येते का जाते एवढं बघायचं. बरोबर. आणि मग त्याला डेबिट किंवा क्रेडिट ठरवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने तीन स्टेप मध्ये आपल्याला जर्नलायझेशनच्या ह्या तीन स्टेप महत्वाच्या. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधायचे, वेगळे करायचे, शोधलेल्या दोन अकाउंटचे क्लासिफिकेशन करायचे, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या तीन प्रकारांपैकी, आणि दिलेल्या अकाउंटचे प्रकारानुसार डेबिट आणि क्रेडिटचे नियमांचा वापर करून कोणत्या अकाउंटला डेबिट व कोणत्या अकाउंटला क्रेडिट ते आपण ठरवायचं. ठीक आहे. जाऊ आपण काही उदाहरणं बघू. बघा, उदाहरणादाखल आता आपल्याला पहिले एक ट्रान्झॅक्शन तुमच्या पुढे आलंय. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹20,000. काय झालं, मशिनरी परचेस केली. कशी परचेस केली, कॅश मध्ये. 20,000 रुपयाला मशिनरी परचेस केली. आता वरती स्टेप तुम्हाला दिले आहे. पहिली स्टेप काय, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधायचे. मग परचेस मशिनरी, याच्यामध्ये आपण ही मशिनरी जी आहे ती आपली ऍसेट आहे, एक लक्षात घ्या. परचेस गुड्स नाहीये. परचेस गुड्स असतं तर आपण परचेस अकाउंट घेतलं असतं, पण परचेस मशिनरी आहे. परचेस स्टेशनरी परचेस केली तर परचेस अकाउंट घ्यायचं नाही. ऍसेट परचेस केली तर परचेस अकाउंट घ्यायचं नाही. त्या खर्चाचं किंवा त्या ऍसेटचं एक पहिलं अकाउंट आपण घेणार. मग इथं पहिलं अकाउंट आपण घेतोय मशिनरी. काय परचेस केलं, मशिनरी. आणि कशी परचेस केली, कॅश मध्ये, म्हणून दुसरा अकाउंट येते कॅश. बघ, शोधले दोन अकाउंट, एक आलं मशिनरी, दुसरं कॅश. आता दुसरी स्टेप काय सांगते की शोधलेल्या दोन अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे, पर्सनल, रिअल, नॉमिनल. मग आता बघ, तर पहिल्या वरील ट्रान्झॅक्शन मध्ये मशिनरी आणि कॅश असे दोन अकाउंट आपण शोधले पहिल्या स्टेप. दुसरी स्टेप काय, ते लिहिले आपण इथं, मशिनरी आणि कॅश लिहिले. आता याचं क्लासिफिकेशन करायचं. मशिनरी कशात येईल, रिअल, कारण की ती आपली ऍसेट आहे. मशिनरी आपली ऍसेट असल्यामुळे कशात येईल, रिअल. आणि कॅश कशात येईल, रिअलच येईल, कारण की ती पण आपली काय ऍसेट आहे. दोन्ही ऍसेट आहे, त्या दोघांसाठी एकच नियम असणार आहे. हे वेगवेगळे अकाउंट आले असते तर आपल्याला दोन डेबिट क्रेडिट साठी दोन रूल लावायला लागले असते.
आता एकच रूल लावायला लागणार आहे, बरोबर ना. मग तिसरी स्टेप, तिसऱ्या स्टेप नुसार आता आपल्याला रूल लावायचा कोणता, रिअलचा. एकच, दोन्ही अकाउंटला एकच आले म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, एक येणार आहे ते एक जाणार आहे. बघू आपण. बघा तिसरी स्टेप काय, तिसरी स्टेप रिअल अकाउंटचे नियमानुसार जे येईल त्याला डेबिट आणि जे जाईल त्याला क्रेडिट. त्यानुसार परचेस मशिनरी मध्ये मशिनरी आपल्याकडे येते ना आपल्याकडे, आणि त्याच्या बदल्यात आपण काय देतोय, कॅश. म्हणजे कॅश आपल्याकडून जाते म्हणजे येतं त्याला डेबिट, म्हणून मशिनरीला काय दिलं जाईल, डेबिट दिलं जाईल आणि कॅशला काय दिलं जाईल, क्रेडिट दिलं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ते एंट्री मधून दोन अकाउंट शोधावे लागतील. मग आपण त्या जर्नलच्या स्पेसिमन मध्ये ज्याला डेबिट आहे, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, असे आपण ती एंट्री तिथं काय करणार, नोंदवणार. डेट टाकणार, ती पर्टिक्युलर्स मध्ये ती एंट्री नोंदवणार आणि मग पुढे मशिनरीच्या पुढे डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आणि कॅशच्या पुढे क्रेडिट कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिणार. ठीक आहे, समजलं मग कसं करायचं 3 स्टेप मध्ये. बघू अजून एक उदाहरण बघू. सोल गुड्स टू दीपक ₹10,000. दीपकला 10,000चा माल काय केला, विकला. बरोबर. आता याच्यातून आपल्याला दोन अकाउंट वेगळे करायचे. दोन अकाउंट वेगळे करायचे म्हटलं तर परचेस किंवा सेलची जर एंट्री असेल, परचेस किंवा सेलची, पण गुड्स परचेस बरं का, कोणता काय परचेस, गुड्स परचेस करताना आपण ऍसेट पण परचेस करतो किंवा एखादा खर्च पण परचेस करतो. उदाहरणार्थ स्टेशनरी परचेस केली, स्टेशनरी आपला काय खर्च आहे. बरं, परचेस किंवा सेलच्या एंट्री मध्ये पहिलं अकाउंट असतं परचेस किंवा सेल्स. मग आता त्या सेलची एंट्री आहे, सेलची गुड्सची म्हटल्यावर पहिलं अकाउंट कोणतं आलं, सोल्ड गुड्स. काय विकलं, माल विकलं, म्हणजे पहिला अकाउंट सेल्स, सोल्ड गुड्स. बरोबर. आणि दुसरा अकाउंट, आता हा माल कसा विकला हा परत प्रश्न आहे. परचेस आणि सेलच्या एंट्री मध्ये एक टेक्निक लक्षात ठेवायचं, पहिला अकाउंट परचेस किंवा सेल्स आणि दुसरा अकाउंट कॅश किंवा पार्टी. कॅश किंवा पार्टी. पार्टीचा अकाउंट केव्हा येईल, उधारीवर असेल, आणि कॅश केव्हा येईल, रोखीत असेल. सेल होताना दोन प्रकारे सेल होईल, एक तर रोखीत होईल किंवा उधारीवर होईल. उधारीवर असेल तर कोणाचं दुसरा अकाउंट कोणतं येईल, पार्टीचं येईल त्या नावाने, कारण की कॅशचा व्यवहारच नाही ना, मग कॅश येणारच. आणि ज्यावेळेस कॅशचा व्यवहार असेल त्यावेळेस दुसरा अकाउंट कोणतं येईल, कॅश येईल. मग आता मला सांगा, हे रोखीत आहे का उधारी, उधारी. कशावरून उधारीत आहे, तर हे लक्षात ठेवायचं की आता इथं क्लिअर कट काहीच सांगितलेलं नाही, रोख म्हणजे उधारीत आहे का रोखीत आहे, पण असं काही सांगितलेलं नसेल आणि पार्टीचं नाव जर तिथं आलं तर ते ट्रान्झॅक्शन उधारीतलं आहे हे समजायचं. पार्टीचं नाव जर आलं नसतं तर रोखीतलं समजलं असतं. इथं डायरेक्ट असतं सोल्ड गुड्स ₹10,000 असं म्हटलं असतं तर रोखीत. बरं, मग आता दुसरं अकाउंट कोणतं येणार मग, दीपक, कारण की हे उधारीवर आहे. आपण ठरलंय आपलं की उधारीवर असेल तर पार्टीचं नाव आपल्याला तिथं घ्यायचंय. बरोबर. मग आता जाऊ आपण आपल्या जर्नलायझेशनच्या 3 स्टेप कडे. वरील ट्रान्झॅक्शन मध्ये सेल्स गुड्स व दीपक असे दोन अकाउंट आपण शोधले. आता शोधले, पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. दुसरी स्टेप काय, शोधलेल्या दोन अकाउंटचे क्लासिफिकेशन करणे, पर्सनल रिअल नॉमिनल. सेल्स गुड्स आणि दीपक असे दोन अकाउंट आपल्या समोर आहे. मग आता सेल्स गुड्स कशात होईल क्लासिफाय, रिअल. का रिअल मध्ये होईल, ती आपली ऍसेट आहे. गुड्स माल ही आपली काय असते, ऍसेट असते, आणि ऍसेटचा अकाउंट कोणतं आहे, रिअल. इथे चुकलंय, फक्त मशिनरी आलेलं आहे. इथं काय येईल, सेल. ठीक आहे, आलं रिअल. दीपक, दीपक कशात जाईल,
पर्सनल मध्ये का व्यक्ती किंवा संस्थाच्या नावाने अकाउंट आहे म्हणून त्याला काय दिलं जाईल पर्सनल हा प्रकार दिला. आता दोन अकाउंट वेगवेगळे आले रिअल आणि पर्सनल. आता आपल्याला नियम दोन लावावे लागतील. पहिले लावायला लागणारे सेल गुड साठी रिअलचा बघ. मग आता रिअलचा नियम लावताना रिअल अकाउंटच्या नियमानुसार जे येईल त्याला डेबिट जे जाईल त्याला क्रेडिट. त्यानुसार सेल गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो ना विकतो त्यावेळेस आपल्याकडून जातो म्हणजे त्याला काय येईल क्रेडिट येईल. आणि दीपकला माल उधारीवर विकला असल्याने त्याच्याकडून पैसे घेणे आहे त्यामुळे कोणाकडून काही घ्यायचंय तर डेबिट द्या असा पर्सनल अकाउंटचा नियम आपल्याला सांगतो. कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या कोणाला काही द्यायचंय क्रेडिट द्या. दीपककडून आपल्याला पैसे घ्यायचे म्हणून दीपकला काय देणार आपण डेबिट देणार. मग आपण जर्नलायझेशन मध्ये डेटच्या तिथं आपण काय टाकणार तारीख टाकणार. पर्टिक्युलर कॉलम मध्ये ज्याला डेबिट आहे त्या अकाउंटचं नाव अगोदर लिहिणार दीपक अकाउंट डेबिट टू सेल गुड्स अकाउंट क्रेडिट आणि दीपकच्या पुढे डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार आणि सेल गुडच्या याच्यामध्ये क्रेडिट कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिणार. ठीक आहे जाऊ पुढे अजून एखादं उदाहरण बघू. बघ पुढचं उदाहरण आहे तिसरं. परचेस गुड्स फ्रॉम सरिता ट्रेडर्स ₹20,000. सरिता ट्रेडर्स कडून 20,000चा माल काय केला परचेस केला. तुम्हाला मी सांगितलं की परचेस किंवा सेल्स पण गुड्स परचेस किंवा सेल्स गुडच्या एंट्री मध्ये पहिला अकाउंट असणार परचेस किंवा सेल्स. आता ही परचेसची एंट्री म्हणजे पहिला अकाउंट कोणता असणार आहे परचेस बरोबर. आणि दुसरा अकाउंट कोणता असणार एक तर पार्टी किंवा कॅश और बँक. चेकने व्यवहार असेल तर बँक येईल आणि आपण आता सध्या कॅश असतो. एक तर पार्टी किंवा कॅश. रोखीत असेल तर कॅश उधारीत असेल तर पार्टी. आता इथं हे ट्रान्झॅक्शन कसं आहे उधारीत. का उधारीत आहे तर याच्यामध्ये कुठेही क्लिअर कट म्हटलेलं नाहीये कॅश मध्ये का क्रेडिट मध्ये पण पार्टीचं नाव तिथं आलेलं आहे. ज्यावेळेस पार्टीचं नाव येतं आणि काही म्हटलेलं नसतं त्यावेळेस तो व्यवहार उधारीवर आहे असं आपण गृहीत करायचं. मग उधारीवर असल्यामुळे दुसरा अकाउंट कोणतं येईल सरिता ट्रेडर्स. बघ झाले दोन अकाउंट आपले वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं ती दुसरी स्टेप आपल्याला करायची ती म्हणजे क्लासिफिकेशन. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो क्लासिफिकेशन. मग दुसऱ्या स्टेपला जाऊ आपण. परचेस गुड्स आणि सरिता ट्रेडर्स हे दोन अकाउंट मी इथे लिहून घेतले. त्याच्या पुढे मला आता पर्सनल रिअल नॉमिनल यापैकी एक अकाउंट द्यायचं. सांगा परचेस गुड्सला काय देणार रिअल देणार बरोबर आहे का रिअल. सेल्स गुड्सला रिअल दिलं होतं. मग परचेस असो किंवा सेल्स असो तो आपला गुड्स आहे आणि गुड्स आपली काय असते ऍसेट असते म्हणून त्याला काय दिलं जाणार आपण रिअलच देणार. रिअल परचेस गुड्स मध्ये परचेस गुड्स ही आपली काय ऍसेट आहे म्हणून त्याला आपण रिअल अकाउंट हा ग्रुप देतो. आणि सरिता ट्रेडर्स ही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाने तो आपला एकदा डेटर्स किंवा क्रेडिटर असेल जे असेल ते असेल मग तो काय येईल पर्सनल मध्ये. पर्सनल सरिता ट्रेडर्स संस्था असल्यामुळे पर्सनल अकाउंट. ठीक आहे आता आपल्याला तिसरी स्टेप बघायची. तिसरी स्टेप काय सांगते आता एक एक नियम लावणार आपण. रिअल अकाउंटच्या नियमानुसार जे येईल त्याला डेबिट जे जाईल त्याला क्रेडिट. त्यानुसार परचेस गुड्स मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला काय देणार आपण डेबिट देणार बरोबर. परचेस गुड्सला काय दिला जाणार डेबिट दिला जाणार. आणि सरिता ट्रेडर्स कडून माल उधारीवर घेतला असल्याने त्यांना पैसे देणे आहे. आपल्याला पैसे देणं लागतं. त्यामुळं कोणाला काही द्यायचं असेल तर क्रेडिट द्या असा पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो. कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या कोणाला काही द्यायचंय क्रेडिट द्या हे कोण सांगतं पर्सनल अकाउंट. मग त्या नियमानुसार सरिता ट्रेडर्सला काय दिला जाणार क्रेडिट दिलं जाणार. काय दिलं जाणार क्रेडिट.
आणि मग ही एंट्री आपण जर्नल मध्ये पोस्ट करताना ज्याला डेबिट त्याचं अकाउंट अगोदर लिहिणार आणि ज्याला क्रेडिट त्याचं अकाउंट त्याच्या खाली लिहिणार. अमाऊंट कॉलम मध्ये डेबिटची डेबिट कॉलम मध्ये आणि क्रेडिटच्या अकाउंटची क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट आपण तिथं लिहिणार. ठीक आहे, बघ पुढे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे पेड ऍडव्हर्टाइजमेंट ₹10,000. ऍडव्हर्टाइजमेंट साठी 10,000 रुपये खर्च केला. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? जाहिरात केली. हा जाहिरातीचा खर्च आहे. खर्च असल्यामुळे खर्च आला की पहिला अकाउंट घ्यायचं खर्चाच. खर्चाच्या एंट्री मध्ये पहिला अकाउंट कोणतं असणार? खर्चाच. इन्कमच्या आणि खर्चाच्या एंट्री मध्ये पहिला अकाउंट खर्चाचं किंवा इन्कमचा असणार. मग पहिला अकाउंट आपण घेऊ इथे ऍडव्हर्टाइजमेंट. बघ ठरलं. बर, आता दुसरं अकाउंट दिसतंय की इथं कोणतं येईल? आता दुसरं अकाउंट इथं हाईड आहे तसं पेड ऍडव्हर्टाइजमेंट. पेड कशी करणार आपण? कॅश मध्येच करणार ना. जर बँकेतून केली असते तर पेड चेक म्हटलं असतं. पेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हटलं म्हणजे कॅश आपण काय केली आहे? दिली. म्हणजे दुसरं अकाउंट कोणतं आलं इथं? कॅश आलं. दुसरं अकाउंट कॅश. दोन अकाउंट आपले झाले. म्हणजे पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. वरील ट्रान्झॅक्शन मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आणि कॅश असे दोन अकाउंट आपण वेगळे केले. बरं, जाऊ आता दुसऱ्या स्टेप कडे. याचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचंय. क्लासिफिकेशन करताना बघा पहिलं अकाउंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट, दुसरं कॅश. सांगा ऍडव्हर्टाइजमेंट कोणत्या प्रकारात येईल? नॉमिनल. नॉमिनल काय येईल? तर तो आपला खर्च आहे म्हणून नॉमिनल. आणि दुसरं कॅश. कॅश काय आहे? रिअल ऍसेट आहे म्हणून कशात येईल ते? रिअल. जा, पहिला नियम नॉमिनल आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. खर्च झाला तर डेबिट द्या, फायदा झाला तर क्रेडिट द्या. आता इथं खर्च होतोय म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटला साहजिक काय दिलं जाणार? डेबिट. तिसरी स्टेप आपली डेबिट क्रेडिट काढायची. कॅश. कॅश काय? रिअल ऍसेट आहे ती. रिअलचा नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. मग खर्च होतोय पेड क्लिअर कट म्हटलंय म्हणजे कॅश आपण देतोय आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय येणार? तिथं क्रेडिट येणार. बघा तिसऱ्या स्टेप मध्ये नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्च झाला तर डेबिट द्या, नफा झाला तर क्रेडिट द्या. त्यानुसार ऍडव्हर्टाइजमेंटला आपण काय दिलं? डेबिट. आणि रिअल अकाउंटच्या नियमानुसार जे येईल त्याला डेबिट आणि जे जाईल त्याला क्रेडिट. त्यानुसार कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला काय देणार आपण? क्रेडिट देणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे डेबिट आणि क्रेडिट या ट्रान्झॅक्शन मधून शोधतो. बघा जवळपास सगळेच अकाउंटचे प्रकार आपले कव्हर झाले याच्यामध्ये. आता तुम्हाला एक छोटस टेस्ट म्हणणं वहीमध्ये तुम्हाला सोडवायचंय. तुमच्या वर्कबुक मध्ये पण खाली जागा आहे, वही नसेल बरोबर तर. आता हे 5 ते 6 ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट वेगळे करायचे. 2 अकाउंट वेगळे करून त्याला क्लासिफाय करायचं पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये. आणि मग नियम लावून कोणत्या अकाउंटला डेबिट येईल आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट येईल हे तुम्हाला तिथं लिहायचं. कराल मग? बघा पहिलं असे कॉलम पाडा वाटल्यास त्याच्या खालीच असे पहिले काय करणार? अकाउंटचं नाव घेणार, नंतर पुढे इथं अकाउंटचं नाव, 2 अकाउंट एका खाली एक लिहिणार तुम्ही. पहिल्या ट्रान्झॅक्शनच्या खाली तुम्ही असं आखून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं त्याचा पर्सनल, रिअल, नॉमिनल टाईप लिहिणार आपण. टाईप. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये डेबिट किंवा क्रेडिट, DR क्रेडिट.
अशा पद्धतीने आपण तिथं काय करायचंय, नोंदवायचं. करा मग. पट्टी असेल तर पट्टीचा वापर करा आणि लगेच वही असेल तर ठीक आहे, वही आपण ज्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्या मागच्या पेजवर बघा. हा, तिथं जागा आहे, त्या जागेत जरी तुम्ही एक सोडवलं तरी चालेल. वर ट्रान्झॅक्शन लिहायचं, परचेस फर्निचर फॉर कॅश ₹10,000 आणि खाली या पद्धतीने आखायचं. 2 अकाउंट लिहायचे, त्याच्या पुढे आखत बसण्याची गरज नाही. पहिलं अकाउंट, दुसरं अकाउंट, त्याच्या पुढे डॅश करून त्याचा टाईप लिहायचा आणि डॅश करून त्याचा डेबिट किंवा क्रेडिट येईल ते तुम्हाला लिहायचं. ठीक आहे.